नमस्कार, मी संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत। सतीश भोसले उर्फ खोक्याबाई गुन्हा दाखल होऊनही पोलिसांना न सापडणारा हा खोक्या थेट प्रसार माध्यमांना मुलाखती देतोय आणि मुलाखतींमध्ये सांगतोय, मी गुंड नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, मी केवळ पारधी समाजातला असल्याने आदिवासी समाजातला असल्यामुळं मला टार्गेट केलं जात आहे आणि असं म्हणत आपण केलेल्या कृत्यांचं थेटपणे समर्थन करताना हा सगळा पाहायला मिळतोय। त्याच्यावर होणारे सगळे आरोप फेटाळून लावताना हा सतीश भोसले उर्फ खोक्याबाई आपल्याला पाहायला मिळतोय। या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझे सहकारी समृद्धी जाधव। समृद्धी, या खोक्याबाईवर गुन्हा दाखल झाला, गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलीस त्याला अटक करतील किंवा हा स्वतःहून सरेंडर होईल असं बोललं जात होतं, मात्र असं काही झालं नाही। उलट हा खोक्या थेट प्रसार माध्यमांना मुलाखती देत आपण कसे बरोबर आहोत हेच सांगताना पाहायला मिळतोय। संकेत, जेव्हा याच्यावरती गुन्हा दाखल झाला होता, म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला वाटतं की पहिला दिवस खूप महत्त्वाचा होता। जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं होतं, एक व्हिडिओ समोर आला, तो व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये हाच खोक्याबाई एका व्यक्तीला बॅटने मारहाण करत होता। तो व्यक्ती प्रचंड विवळत होता, विनंत्या करत होता, मात्र हे 2-3 जण मिळून खरं तर 2-3 जण त्याला मदत करत होते आणि हा एकटा त्याला बॅटने मारहाण करत होता। हा व्हिडिओ जेव्हा समोर आला त्यानंतर मग हा व्हिडिओतला माणूस कोण आहे, तो कुणाचा कार्यकर्ता आहे, त्याचं नाव काय, कुठे राहतो, ही सगळीच माहिती समोर आली। त्याच्यानंतर जवळपास 1 ते 1.5 दिवसांपर्यंत या खोक्याबाईचे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट हे पब्लिक होते। त्यानंतर जसजसे आपल्या विरोधातल्या बातम्या चालू झाल्या तसतसं त्याने सगळीकडचे अकाउंट प्रायव्हेट करून टाकले। त्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न मला हाच पडतो की जर आपण इतके चांगले सामाजिक कार्यकर्ते आहोत तर आपल्याला हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर आपले अकाउंट प्रायव्हेट करण्याची गरज का पडली। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे, या अकाउंटवरती बरेच व्हिडिओ होते, हजारो व्हिडिओ होते, त्यातून अनेक गोष्टी समोर येत होत्या। मात्र हे सगळं कुठेतरी लपवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा त्याने काय केलं तर त्याने आपले अकाउंट प्रायव्हेट केले आणि तो स्वतः गायब झाला। तो गायब झाला, जो तेव्हापासून गायब झालाय, तो आता गेले 5-7 दिवस झाले तो गायबच आहे। त्याचा कुठलाही ठाव ठिकाणा पोलिसांना मिळत नाहीये। मात्र हा खोक्याबाई एका खासगी वृत्तवाहिनीला भेटतो, त्यांच्याशी बातचीत करतो, त्यांना पूर्ण 20-25 मिनिटांची मुलाखतही देतो। बरं, मुलाखत देण्यासाठी सुद्धा त्याने अशी एक वृत्तवाहिनी शोधली, ज्या वृत्तवाहिनीला आपण नेहमी तसं म्हटलं जातं की या वृत्तवाहिनीला पाहणारे लोक जास्त आहेत, म्हणजे अर्थातच त्याला जास्त लोकांपर्यंत आपली बाजू पोहोचवायची होती। म्हणून खरं तर हा खोक्याबाई या वृत्तवाहिनीला एक मुलाखत देताना पाहायला मिळाला। अर्थात संकेत, या सगळ्यामध्ये या वाहिनीने स्वतः खोक्याबाईला शोधून काढलं की खोक्याबाईने वाहिनीला शोधलंय, हा अजूनही सस्पेन्स आहे। कुणी कुणाला शोधलं, कोण कुणाला पहिल्यांदा अप्रोच झालं, हे सगळं सुद्धा या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे जाणून घेणं। मात्र या मुलाखतीत काय झालं हे सुद्धा तितकंच जास्त गरजेचं आहे। जर आपण पाहिलं तर ज्या खोक्याबाईने याला बॅटने मारहाण केली होती ज्या व्यक्तीला, त्यामध्ये तो असं सांगतोय की हा जो व्यक्ती होता त्या व्यक्तीने माझ्या एका मित्राच्या पत्नीची छेड काढली होती, तिचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला होता आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत होता आणि त्यामुळे कुठेतरी मी त्याला मारहाण केली। अर्थात कायदा त्याला जी काही शिक्षा असेल ती देऊ शकतो, मात्र तरी सुद्धा मला राग आडावर झाला होता। आणि मग नंतर तुम्ही काय करणार होता, जर उद्या त्या महिलेने काही बदनामीकारक तिच्याबद्दल झालं असतं आणि मग तिने स्वतःला काही करून घेतलं असतं तर मग तुम्ही काय करणार होता, तुम्ही काय मूक मोर्चे काढत बसणार होतात का। त्यामुळे अशा पद्धतीची कुठलीही सिस्टीम त्याला कदाचित पसंत नसेल, हे कायद्याच्या एका चौकटीतून जाणं, म्हणून मग त्याने स्वतः कायदा हातात घेऊन न्याय द्यायचं ठरवलं, स्वतःला न्याय देवता समजत मग त्याने या तरुणाला मारहाण केली असं तो म्हणतोय। त्याचबरोबर दुसऱ्या एका प्रकरणात सुद्धा, जिथे ढाकणे पिता पुत्रांचा विषय आहे, त्या प्रकरणात सुद्धा तो असं म्हणतोय की मी स्वतः या ढाकणे पिता पुत्राला दवाखान्यात घेऊन गेलो होतो, त्यामुळे मीच त्यांना मारहाण करण्याचा काहीच संबंध नाहीये, काही राजकीय दबावापोटी माझ्या विरोधात हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे हे सगळेच गुन्हे त्याने स्वतःवरचे फेटाळून लावले। त्याचबरोबर अटकपूर्व जामिनासाठी त्याने वकिलांच्या मार्फत अर्ज सुद्धा दाखल केलाय। लवकरच या सुनावणीवरती, खरं तर उद्याच सुनावणी सुद्धा पार पडणार आहे या याचिकेवरती। त्यानंतर काय होतंय हे सगळंच पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्याआधी तो स्वतः असं म्हणताना पाहायला मिळतोय की मी निर्दोष आहे आणि माझ्या निर्दोषत्वाचे जे काही पुरावे असतील हे सगळेच पुरावे मी स्वतः पहिल्यांदा शोधणार आहे आणि ते शोधण्यासाठीच मी आत्ता फरार आहे असं तो म्हणतोय। म्हणजे जे पुरावे शोधण्याचं काम खरं तर पोलिसांचं असतो, हा स्वतःला न्यायदेवताही समजतोय, हा स्वतःला कदाचित पोलिसही समजतोय की काय, असा एक प्रश्न आहे। कारण जर कुठे काही चुकीचं घडतंय तर हा स्वतःला
न्याय देवता समजून तिथे न्याय करायला जातोय, मारहाण करतोय, हे सगळं करतोय, कायदा हातात घेताना पाहायला मिळतोय. तर आता जिथे पोलिसांनी पुरावे शोधणं अपेक्षित असतं तिथं हा म्हणतोय की मी माझ्या निर्दोषत्वाचे पुरावे शोधत आहे आणि जेव्हा सगळे पुरावे माझ्याकडे येतील त्यानंतर मी स्वतःला सरेंडर करेल असं सुद्धा सांगताना पाहायला मिळतंय. म्हणजे सरेंडर व्हायचं तर आहे, मात्र ज्या दिवशी आपण दोषी नाही आहोत हे सिद्ध होईल त्याच दिवशी मी सरेंडर होणार, अशी एक मला वाटतंय कदाचित सरेंडर होण्यासाठी अटी आणि शर्ती लागू असं एक त्यांनी कुठेतरी दाखवतोय त्याच्या सगळ्याच वागण्यातून. आणि हे सगळं जर आपण पाहिलं तर कुठेतरी प्रचंड ओव्हर कॉन्फिडन्स त्याचा कदाचित या कालच्या मुलाखतीतून बघायला मिळाला असंही संकेत आपण म्हणू शकतो. कारण इतके सगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्याच्यावर चर्चा होतीये, इतकं सगळं संपूर्ण राज्यभरामध्ये याच्या एकट्याच्या विरोधामध्ये कुठेतरी बातम्या प्रसारित होत असताना इतक्या ओपनली समोर येणं आणि हे सगळं बोलणं, 20-25 मिनिटांची मुलाखत देणं आणि मुलाखतींमध्ये सुद्धा जितके सगळे आरोप आतापर्यंत केलेले आहेत ते सगळेचे सगळे आरोप फेटाळून लावणं, एकाही गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःला काही कबूल केलेलं नाहीये की हो मी या प्रकरणामध्ये चुकलो होतो किंवा काय. त्यामुळे कुठेतरी खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्स मला हा खोक्या काल वाटला. निश्चितच समृद्धी, 21 मिनिटं 56 सेकंदांची ही संपूर्ण मुलाखत आहे आणि या मुलाखतीमध्ये तू जसं म्हटलीस तसं तो नक्कीच ओव्हर कॉन्फिडंट होता. काही प्रश्नांना तर त्यांनी म्हणजे अश्लील आणि वल्गर भाषेत जे शब्द सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगू शकत नाही अशा भाषेमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. मात्र या मुलाखतीमध्ये समृद्धी त्या खोक्याबाईचं एक वाक्य होतं की जो सुरेश धसांच्या विरोधी गट आहे तो गट मिळून मला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे कधी काळचे आष्टी पाटोदा शिरूरचे भाजपाचेच माजी आमदार असणाऱ्या भीमराव धोंडेंकडे त्याचा गट होता, त्याचा रोग जो आहे तो असल्याचं पाहायला मिळतोय. कुठेतरी राजकीय रंग सुद्धा खोक्या या सगळ्या प्रकरणाला देण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच संकेत, आपण जर बघितलं तर कालच आपण खरं तर या विषयावरती चर्चा केली होती की भाजपने अधिकृतरित्या हा आमचा कार्यकर्ता नाहीये किंवा हा आमचा पदाधिकारी नाहीये असं सांगितलंय. 2021 सालीच त्याचं निलंबन केलं होतं असंही सांगितलेलं आहे. त्यामुळे भाजप कुठेतरी आपले हात झटकताना या सगळ्या प्रकरणात पाहायला मिळालं आणि त्यामुळेच आता भाजप जो आपलाच पक्ष आहे तोही आपल्या पाठीशी नाही. आणि दुसरीकडे सुरेश धस, ज्या सुरेश धसांसाठी अक्षरशः गेली अनेक वर्ष खरं तर तो प्रचार करतोय, त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय, त्यांच्यासाठी अनेक कामं या खोक्याने केलेले आहेत. जसं मुंडेंसाठी कराड आहेत तसं अगदीच म्हणू शकतो आपण की सुरेश धसांसाठी हा खोक्या भैया आहे. म्हणजे इतकं सगळं असताना सुद्धा दुसरीकडे सुरेश धसांनी सुद्धा कुठेतरी हात काढून घेतलाय डोक्यावरचा. कारण सुरेश धस स्वतःच असं म्हणतात की तो चूक करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याला शिक्षा द्या, किंवा 2 प्रकरणांमध्ये तर मीच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला सांगितलं होतं. जरी तो माझा कार्यकर्ता असेल तरी त्याने चूक केली असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, अशा पद्धतीचे स्टेटमेंट जेव्हा सुरेश धस करतात तेव्हा आपलाच नेता आपल्या विरोधात बोलतोय हे कुठेतरी त्याला सहन झालं नसेल किंवा खटकत असेल किंवा आता पक्षही सोबत नाही आणि आमदारही सोबत नाही, मग आता करायचं काय. तर मग या सगळ्या प्रकरणाला कुठेतरी राजकीय रंग द्यायचा आणि त्यामुळे मग अर्थातच एकदा राजकीय रंग देण्यात आला की मग कुठलाही नेता असेल तर तो एका त्याच्या इगोवरती आलेली ती गोष्ट असते आणि मग इगोवरती आलं की आपल्या कार्यकर्त्यांसाठी नेते उभे राहतातच. किंवा जेव्हा तो एका माजी आमदाराचं नाव या सगळ्यामध्ये घेतोय तेव्हा असं घडतं की मग माजी आमदार आणि आत्ताचे आमदार यांच्यामध्ये कुठेतरी एक टशन लागते, कॉम्पिटिशन लागते आणि त्यातून हा कधीतरी सही सलामत सुटेल किंवा मग त्यातूनच सुरेश धस याच्या मदतीला धावून येतील, पक्ष धावून येईल, अशा पद्धतीची कदाचित त्याचा काहीतरी विचार असू शकतो आणि त्या अनुषंगाने त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट असू शकतं. मात्र आतापर्यंत त्याच्यावर संकेत आपण त्याच्या गुन्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवली होती प्रेक्षकांना. मारहाणीपासून ते खुनाच्या प्रयत्नापर्यंतचे गुन्हे त्याच्यावरती आहेत, खंडणीचे गुन्हे आहेत. इतके सगळे गुन्हे हे केवळ राजकीय सुडापोटीच दाखल झालेत का, हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे सगळे गुन्हे जर आपण पाहिले संकेत तर अगदी 2019-20 पासूनचे आतापर्यंतचे हे सगळे गुन्हे आहेत. म्हणजे हा जेव्हा याचं निलंबन झालं तेव्हा ते खरं तर झालं होतं 2021 साली, त्याच्याही आधीपासूनचे याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. याचं वय वर्ष आता कदाचित 25-30ला आहे हा, म्हणजे अगदी लहान वयापासूनचे गुन्हे याच्यावरती दाखल आहेत. इतक्या लहान वयापासून जेव्हा हा ऑलरेडी भाजपमध्ये होता तेव्हापासूनचे याच्यावरती जर गुन्हे दाखल असतील तर मुळातच भाजपचेच माजी आमदार त्याच्यावरती गुन्हा का दाखल करतील हा एक मोठा प्रश्न आहे. आणि तेव्हापासून जर याच्यावरती गुन्हे दाखल आहेत तर तेव्हापासून इतक्या लहान वयापासून याचं राजकीय वैर होतं का कुणाशी, किंवा इतक्या वर्षांपासून केवळ राजकीयच गोष्टींमधून याच्यावरती गुन्हे दाखल होतात, हा स्वतः काहीच करत नाही का, हा पूर्ण धुतल्या तांदळासारखा आणि केवळ राजकीय कारणापोटी याच्यावर गुन्हे दाखल होतात असं तर नाहीये. टाळी नक्कीच एका हाताने वाजत नाही, त्याप्रमाणे काहीतरी याने केलंच असेल, त्या अर्थीच त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. किंवा जे गुन्हे दाखल आहेत त्याच्याविषयी आपण बोलतोय, जे गुन्हे दाखल नाहीत ते त्याच्यापेक्षाही गंभीर आहेत असं मला वाटतं. कारण अनेक प्रकरणं तर
आता आता समोर यायला लागली आहेत. म्हणजे वनविभागाचं जे प्रकरण आहे ते वनविभागाचं प्रकरण आता कुठे मीडियाने लावून धरल्याच्या नंतर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला. अशी अनेक प्रकरणं असणार आहेत ज्यामध्ये गुन्हाच दाखल झाला नाहीये. मग ही सगळी प्रकरणं काय केवळ राजकीय हव्यासापोटी झाली आहेत का? तर मला हे स्टेटमेंट फार जास्त चुकीचं वाटतंय. राजकीय गोष्टीतून झालेही असतील, एखाद दुसरा गुन्हा त्यातून असेलही, मात्र सगळेच गुन्हे त्या स्वरूपाचेच असतील असं मला तरी वाटत नाही. निश्चितच समृद्धी. आणि या सगळ्यामध्ये जसं आपण कालही म्हटलं की याने खोटं बोलून भाजपचं पद जे आहे ते मिळवलं होतं आणि त्यानंतर भाजपाचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते असं सांगतात की आम्ही त्याचं निलंबन केलंय. मात्र तो खोक्या स्वतःला आजही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ताच म्हणवतोय आणि सुरेश धस अण्णा हे आमच्यासाठी देव आहेत आणि अण्णांसाठी मी काम केलं हे तो थेटपणे सांगतोय. हे सांगत असताना तो असं देखील म्हणतोय की 2021ला अण्णांचं माझं शेवटचं बोलणं झालं होतं, त्यानंतर मी अण्णांशी बोललो नाही, मात्र त्यांच्या प्रचारामध्ये अण्णांचं काम केलं. असं होऊच शकत नाही. 2021 मध्ये जर सुरेश अण्णांनी त्याला इतक्या छान शुभेच्छा दिल्या असतील तर तिथून पुढे मग अचानक बोलणं न होण्याचं कारण काय? जर आपण पाहिलं तर विधानसभा निवडणुका आत्ता झालेल्या आहेत. आत्ता सुद्धा जर विधानसभेमध्ये तुझं त्यांचं बोलणंच झालं नसेल सुरेश धसांचं, हे शक्यच नाहीये. मला असं वाटतच नाही की ही गोष्ट शक्य असू शकते. 2021 साली शेवटचं बोलणं झालं म्हणजे आता या संपूर्ण 4.5 वर्षांमध्ये तुमचं कसलंच बोलणं झालं नाही आणि तरीही तुम्ही त्याचा प्रचार करताय. तरी तुम्ही त्यांच्या प्रचाराला गेला होता, तरी तुमची इच्छा आहे की सुरेश धसांनी मुख्यमंत्री व्हावं, त्यांना मुख्यमंत्री पदावर बसलेलं तुलाच पाहायचं होतं. हे अजिबातच मला वाटत नाही की हे स्टेटमेंट बिलकुलही बरोबर आहे. उलट मला असं वाटतं की संकेत या सगळ्यामध्ये आपण बघतोय की प्रचंड आरोप सुरेश धसांवरती सुद्धा होत आहेत आणि कदाचित सुरेश धस पण या सगळ्यामधून थोडेसे बाजूला होत असलेले पाहायला मिळतात. त्यामुळे कदाचित अशा पद्धतीची स्टेटमेंट या दोघांकडूनही येत असतील. किंवा मग आपण असंही म्हणू शकतो की या सगळ्या प्रकरणामध्ये मुद्दाम सुरेश धसांना वाचवण्यासाठी किंवा त्यांच्यावरची टीका टिप्पणी थांबवण्यासाठी हे सगळं केलं जात आहे का? इतकाही कट्टर हा असू शकतो की सुरेश धसांना वाचवण्यासाठी तो अशा पद्धतीचे स्टेटमेंट देतोय, असंही असेल. खरं तर आपण पाहिलं संकेत तर या प्रकरणामध्ये जेव्हा तो असं म्हणतोय की मी गुंड नाही, मी सामाजिक कार्यकर्ता आहे, अंजली दमानी यांना सुद्धा याने सांगितलंय की मी गुंड नाहीये, तुम्ही माझं सोशल मीडियाचे अकाउंट चेक करा, मी किती मदत करतो हे पहा. तर सोशल मीडियाचे अकाउंट चेक करण्यासाठी मुळात ते आता पब्लिक नाहीयेत, त्यामुळे कुणीही ते चेक करू शकत नाही. ते तू स्वतःच प्रायव्हेट करून ठेवलेले आहेत. आणि त्यावरती जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा व्हिडिओज या केवळ आपल्याला असलेला पैशाचा माज, संपत्तीचा माज किंवा मग दहशत माजवण्याच्या दृष्टिकोनातून कुठे हातात बंदुका घेऊन फिरणारी माणसं काय, कुठे पैशांचे बंडल काय, कुठे हेलिकॉप्टर मधून उतरताना एंट्री घेतानाचे सीन असतील, अशा पद्धतीचं सगळं पाहायला मिळतं. यात सामाजिक कार्य तर फारसं काही दिसलेलं नाहीये. त्यामुळं सामाजिक कार्यकर्ता हा आहे का याच्यावरतीच खरं तर मोठं प्रश्नचिन्ह आहे असं वाटतं. समृद्धी, एक खोक्याचा व्हिडिओ एक व्हायरल झाला होता. ते पैसे जे आहेत ते गाडीत उधळताना, त्याबाबत जेव्हा त्याला या मुलाखतीत प्रश्न विचारला तेव्हा तो म्हटला माझ्या घामाने कमवलेले, माझ्या कष्टाचे हे सगळे पैसे आहेत आणि हे पैसे मला आग्रह केला गेला आणि म्हणून मी ते सगळे माझ्या कष्टाचे पैसे दाखवले आणि मी कमावलेले पैसे दाखवले. जर याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असेल तर असे जे कोणी सोशल मीडियावर पैसे उधळून व्हिडिओ बनवतात त्यांच्यावर अगोदर गुन्हे दाखल करा. नक्कीच तुझ्या कष्टाचा पैसा आहे. तर मला असं त्याला विचारायचंय खरं तर संकेत की तुझं कष्ट म्हणजे तू नेमकं काय कष्ट करतोस हे तरी एकदा जनतेला सांग. म्हणजे जसं आमच्याकडे मीडिया म्हणून वाल्मिक कराडचा इन्कम सोर्स काय आहे याचं अजूनही उत्तर आम्हाला मिळालेलं नाहीये, त्याच पद्धतीने तुझा इन्कम सोर्स काय याचंही उत्तर आम्हाला मिळालेलंच नाहीये. जर तू इतका कष्टाळू आहेस, इतका प्रामाणिक आहेस, तर तू नेमका हा पैसा कुठून कमवतोयस हे तरी सांग. किंवा तुझ्या संपूर्ण सोशल मीडिया अकाउंट वरती तुझ्या इन्कम सोर्सशी रिलेटेड असं काहीच नाहीये की तू कुठे नोकरी करतोस का, तुझे काही बिझनेस आहेत का, ते लीगल आहेत का, त्याविषयीचं काहीतरी तरी तू सांगायला हवंयस की त्यानंतर आम्हाला असं वाटेल की हा बाबा हा तुझ्या कष्टाचाच पैसा आहे. त्यामुळे तुझे कष्ट तर काय फारसे कुठे दिसलेले नाहीयेत, कशावरतून तू हे सगळं म्हणतोयस हे काही कळलं नाही. मात्र जर आपण पाहिलं तर इतक्या मोठ्या पद्धतीने इतक्या मोठ्या पैशांचं रोकड रक्कम घेऊन फिरणं, त्याचा कुठेतरी शो ऑफ करणं, त्याचे स्टेटस टाकणं, त्याला सोशल मीडियावरती प्रेझेंट करणं, या सगळ्यातून कुठेतरी आपण किती भारी आहोत किंवा आपण काहीतरी मोठं काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी आणि जनतेला स्वतःकडे आकर्षित करून घेण्यासाठी केल्या जाणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि अशा गोष्टी कित्येक नेत्यांचे कार्यकर्ते हे सर्रास करत असतात. त्यामुळे यात फारसं काही नवल नाहीये. मात्र हे प्रकरण चर्चेत आल्यामुळे त्याचे हे सगळे व्हिडिओ सुद्धा आता चर्चेत येताना दिसतात. एकीकडे आपण असं म्हणतोय की म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार या खोक्या बाईचं घर अगदी माळरानावरचं घर आहे
आणि तसं कुटुंब पाहायला गेलं तर हालाकीच्याच परिस्थितीत असलेलं कुटुंब आहे. पारधी समाजातून हा येतो, ज्या समाजात खरंच लोक खूप कष्टाने स्वतःचं जीवन व्यतीत करत असतात, अशा समाजातून हा येतो. आणि जर आपण पाहिलं तर हा सगळा त्याचा जो काही रुबाब आहे किंवा हातात गळ्यात किलोभर सोनं घेऊन फिरणं, हे सगळं असेल तर हे सगळं कशातून उभं झालेलं आहे? इतक्या 2-3 गाड्या त्याच्याकडे आहेत, आलिशान गाड्या आहेत, किंवा बाहेर फिरायला जाणं असेल, वेळोवेळी मोठमोठ्या हॉटेल्समध्ये फिरणं असेल, तिथले फोटो पोस्ट करणं असेल, हे सगळं नेमकं कुठल्या कष्टाने तू उभं केलंयस, हे पण त्याने, मला असं वाटतं की त्याने हे सांगायला हवं. जोपर्यंत तो हे सांगत नाही तोपर्यंत त्याच्यावरती टीका टिप्पण्या कमी होणार नाहीयेत किंवा त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या मागण्याही कमी होणार नाहीयेत. त्यामुळे जर त्याला असं वाटत असेल की त्याच्यावरती टीका होऊ नये आणि हे सगळे गुन्हे खोटे आहेत, तर त्यांनी अर्धवट माहिती न देता संपूर्ण माहिती सांगावी की त्यांनी हा पैसा कुठून कमवला, कधीपासून कमवतोय, कसा कमवतोय, त्याचा इन्कम सोर्स नेमका काय आणि अचानक इतका श्रीमंत तो कसा झाला. नितीश समृद्धी, या सगळ्यानंतर आता खोक्याबाईनं जो आहे तो अटकपूर्व जामिनासाठी सुद्धा अर्ज केलेला आहे. अवघ्या काही वेळामध्ये त्या संदर्भातला निर्णय सुद्धा येऊ शकतो. मग त्याला बेल होणार की अटकपूर्व जामीन जो आहे तो त्याचा फेटाळला जाणार, हे सगळं पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.